मुंबईच्या फॅशन स्ट्रीट परिसरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे। महिलांच्या सुविधेसाठी आणि स्वच्छतेसाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून ज्या मोबाईल टॉयलेट बस उभ्या केल्या, तिथे आता चक्क खाण्यापिण्याचे पदार्थ विकले जात होते। हा प्रकार पाहून हे स्वच्छतागृह आहे की खाऊची गल्ली, असा प्रश्न आता सर्वसामान्य मुंबईकर विचारत आहेत। दक्षिण मुंबईतील आझाद मैदानाजवळ फॅशन स्ट्रीटवर ही गुलाबी रंगाची बस उभी आहे। खरं तर ही बस महिलांच्या वापरासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी इथे ठेवण्यात आली होती, पण गेल्या वर्षभरापासून या बसच्या मागील बाजूचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जातोय। इथे काम करणाऱ्या व्यक्तींचा असा दावा आहे की त्यांना हे काम करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची परवानगी मिळाली आहे। इतकंच नाही तर एका पत्राचा आधार घेऊन हा सगळा कारभार राजरोसपणे सुरू आहे। या प्रकरणावर आता राज्याचे विधानसभा अध्यक्ष आणि स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केली आहे। नार्वेकर यांनी या सर्व दाव्यांना पूर्णपणे फेटाळून लावलंय। ते म्हणाले की अशा कोणत्याही बेकायदेशीर कामासाठी त्यांनी कधीही संमती दिलेली नाही। त्यांच्या नावाचा किंवा त्यांच्या कुटुंबाच्या नावाचा इथे चुकीचा वापर केला जातोय। जर कोणी अशा प्रकारे अनधिकृतपणे काम करत असेल तर त्याला त्यांचा कोणताही पाठिंबा नाही। उलट जनतेने अशा प्रकारे नावाचा गैरवापर करणाऱ्यांना खतपाणी घालू नये, असं आव्हानही त्यांनी केलेलं आहे। राहुल नार्वेकर यांनी त्यांचं मत स्पष्ट केलंय, तरी महिलांच्या खाजगी सुविधेसाठी असलेल्या जागेत अशा प्रकारे गर्दी होणं आणि तिथे व्यावसायिक व्यवहार होणं याकडे महापालिका दुर्लक्ष करते का? हा फॅशन स्ट्रीटवर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा आणि मुंबईकराचा सवाल आहे। मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24।